नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज जो आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे रेसिप्रोकल आयात शुल्क। तुम्ही न्यूज मध्ये ऐकत असाल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ आकारायला सुरुवात केलेली आहे। टॅरिफ ज्याला आपण म्हणू शुल्क किंवा आपण त्याला म्हणू आयात शुल्क आकारायला सुरुवात केली। मग या अनुषंगानं एकंदरीत याचा काय परिणाम होणार आहे, एक म्हणजे अमेरिकेवर त्याचा काय परिणाम होणार आहे, दोन म्हणजे भारतावर याचा काय परिणाम होणार आहे, आणि तीन म्हणजे एकंदरीत जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होणार आहे। या अनुषंगाने आपल्याला हा विषय बघायचा आहे। हा विषय आपल्याला कशाला जोडता येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय संबंधाला आपण हा विषय जोडू शकतो। त्याच पद्धतीनं GS3 मधला जो अर्थव्यवस्थेचा भाग आहे याला देखील हा विषय आपण जोडू शकतो। GS2 मध्ये का जोडू शकतो तर आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय संबंध नावाचा तुम्हाला टॉपिक आहे, आंतरराष्ट्रीय संबंध। आणि GS3 का म्हणलंय की साधारणपणे आर्थिक घडामोडींशी हा विषय संबंधित आहे, अर्थव्यवस्थेचा विषय आहे, अर्थव्यवस्थाशी संबंधित घटक आहे। मग ती भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाची अर्थव्यवस्था आहे, आणि म्हणून या अनुषंगाने आपल्याला GS2 आणि GS3 शी हा विषय जोडता येतो। आता मुळात रेसिप्रोकल, त्याच्या आधी हा विषय चर्चेत काय की ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मुक्ती दिवसादिवशी रेसिप्रोकल शुल्क आकारले देशांवर। त्यांनी यादीच जाहीर केली आहे की कुठल्या देशावर किती आम्ही आयात शुल्क आकारतोय। या पार्श्वभूमीवर आपण बघून घ्यायचंय की नक्की रेसिप्रोकल शुल्क म्हणजे काय। आता या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय आहे की खूप अनेक वर्षांपासून आमच्या मालावर म्हणजे अमेरिकेच्या उत्पादनांवर इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयात शुल्काची आकारणी केली जाते। मग आता आम्ही काय करतोय की आम्ही त्याचा बदला घेतोय, की त्याची बरोबरी करतोय, की त्याच्यापेक्षा अधिक शुल्क आकारतोय, आणि म्हणून त्याला नाव दिलं रेसिप्रोकल। रेसिप्रोकल म्हणजे काय, जवाबी कारवाई। त्यांचा दावा काय, आमची ही जवाबी कारवाई आहे। कशी, तुम्ही अनेक वर्षांपासून आमच्या उत्पादनांवर हे शुल्क आकारताय आणि म्हणून आम्हाला आता नाईलाज झालाय आणि म्हणून आम्ही आता शुल्क आकारतोय, असा त्यांचा दावा आहे, असा त्यांचा धोरणात्मक दावा आहे। बघा आता आपण हे बघितलंय तर काय म्हणलंय बघूया, शब्दबद्ध कसं केलंय बघा। एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर आधी आयात शुल्क आकारल्यामुळे संबंधित त्या दुसऱ्या देशाने जवाबी कारवाई म्हणून पहिल्या देशावर एक प्रकारे परतफेड म्हणून शुल्क आकारणी करणे म्हणजे त्याला म्हटलंय रेसिप्रोकल शुल्क। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हाच दावा केलाय की आम्ही फक्त काय करतोय, आता आम्ही बदला घेतोय, परतफेड करतोय। आता या ठिकाणी अमेरिकेचा असा दावा आहे, आता आपण तेच बघितलं की अमेरिकेच्या उत्पादनांवर इतर देशांमध्ये शुल्क आकारणी आधीपासूनच होत असल्यामुळे त्याची परतफेड म्हणून अमेरिकेकडून रेसिप्रोकल शुल्क आकारले जात आहे। आता बघा, अमेरिकेने ही रेसिप्रोकल शुल्क आकारले आणि प्रत्येक देशावर वेगवेगळं आकारले। आता हे आकारताना त्यांनी दोन प्रकारामध्ये विभागणी केली आहे। कशी विभागणी केली आहे, एक म्हणजे काय केलेलं आहे की बेस किंवा आधारभूत शुल्क, बेस एक आधारभूत शुल्क, आणि दुसरं देश विशिष्ट शुल्क। देश विशिष्ट म्हणजे नेशन केंद्रित, राष्ट्र केंद्रित शुल्क, म्हणजे प्रत्येक देशासाठी हे वेगवेगळं असणारं शुल्क आहे, आणि बेस आहे हा प्रत्येक देशासाठी कॉमन आहे। मग हा कॉमन असला तरी यानुसार त्यांनी प्रत्येक देशावर वेगवेगळं केल्यामुळं प्रत्येक देशावर आकारण्यात आलेलं शुल्क वेगवेगळं झालंय। म्हणजे चीनवर काहीतरी वेगळं आहे, भारतावर काहीतरी वेगळं आहे, थायलंडवर काहीतरी वेगळं आहे, कॅनडावर काहीतरी वेगळं आहे, बांगलादेशवर वेगळं आहे, म्यानमारवर वेगळं आहे, याची यादी ट्रम्प यांनी प्रसिद्ध केली आहे। मग ती कशाच्या आधारावर केली आहे, बेस शुल्क, काहीतरी बेस शुल्क त्यांनी ठरवलं असेल आम्ही एवढं लादणारच, आणि दुसरं वेगवेगळ्या देशानुसार आम्ही वेगवेगळे शुल्क। मग हे वेगवेगळ्या देशानुसार वेगवेगळे शुल्क कसं त्यांनी ठरवलंय की अमेरिकेच्या मालावर कुठल्या देशामध्ये जास्त बंदी आहे किंवा कुठल्या देशामध्ये जास्त आकारणी होतीये, मग त्यानुसार त्यांनी हा दर निश्चित केलेला आहे। बघा, अमेरिकेने देश विशिष्ट शुल्काची म्हणजे कंट्री स्पेसिफिक मोजणी करताना इतर देशांमध्ये अमेरिकन उत्पादनांवर कोणत्या प्रकारचे आणि किती प्रकारचे शुल्क आकारले जाते ही बाब प्रामुख्याने पाहिली आहे। तुम्हाला तेच म्हटलं, मग ह्याच्यावर इतर देशांमध्ये अमेरिकेच्या उत्पादनांना कशी ट्रीटमेंट मिळते यावरून त्यांनी हे वेगवेगळं केलेलं आहे। मग काहींचं 40 केलंय, काहींचं 45 केलंय, काहींचं 100 केलंय, मग त्या विशिष्ट देशानुसार आहे, आणि हे काय कॉमन शुल्क आहे। बघा आता हे तर आहेच,
मात्र याचबरोबर अजून इतर कोणते घटक आहेत, तर या घटकांबरोबर अमेरिका म्हणते की त्या संबंधित देशामध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जात आहेत का, त्या संबंधित देशामध्ये कामगार कायदे पाळले जातात का, त्या देशानं चलन युद्ध खेळलंय का. आता चलन युद्ध म्हणजे काय, अनेकदा देशांकडून काय केलं जातं, आपल्या चलनाचं अवमूल्यन केलं जातं. आता चलनाचं अवमूल्यन केल्यानंतर फायदा काय होतो, त्या देशाची निर्यात स्वस्त होते, मग म्हणून अनेक देश अवमूल्यन करतात. मग असा देश कोणता आहे, असा देश चीन काय करतं, आपल्या चलनाचं अवमूल्यन करतं. म्हणून त्यांनी हा घटक पण इथं विचारात घेतलाय. चलन युद्ध खेळलंय का देशानं, त्या देशानं कामगार कायद्यांचं पालन केलंय का. आता कामगार कायद्यांचं पालन हा का घेतलाय त्यांनी निकष, उदाहरणार्थ एखाद्या देशांमध्ये कामगार कायद्यांचं चांगलं पालन होत नाही, म्हणजेच काय होतं की कामगारांना कमी वेतन दिलं जातं. मग कामगारांना जर कमी वेतन दिलं तर उत्पादित होणाऱ्या मालाची किंमत कमी होईल की जास्त होईल, साहजिकच कमी होईल. आणि म्हणून असा कमी किमतीचा माल इतर देशांमध्ये सहजरित्या विकला जाईल. यामध्ये स्पेसिफिकपणे असा माल कमी किमतीचा अमेरिकेमध्ये कमी किमतीने विकला जाईल आणि म्हणून त्यांनी हा निकष देखील ठेवलाय. तुम्ही काय करताय, कामगार कायद्यांचं पालन न करता वस्तूची किंमत पाडताय आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये आणून विकताय, हा त्यांचा आक्षेप आहे. दुसरं, प्रदूषणाचं नियंत्रणासाठी तुम्ही काय करताय का, म्हणजे तुम्ही काय करताय, जे आवश्यक तंत्रज्ञान आहे ते न वापरता तुम्ही आहे तसं चालून देताय. मग त्यामुळे वस्तूची तर किंमत कमी राहते आणि म्हणून असली कमी किमतीची वस्तू आमच्या मार्केटमध्ये डंप केली जाते, कारण तुम्ही ह्याच्यासाठी लागणारा खर्च टाळताय, तुम्ही करत नाही, असा यांचा आक्षेप आहे. आता या गोष्टी आपण बघितल्या की या शुल्क आकारताना त्यांनी या गोष्टींची दखल घेतली. भारताच्या उत्पादनांवर जर बघितलं तर आपल्यावर एकूण 26% एवढं शुल्क, पहिलं 27% होतं ते त्यांनी 1% कमी करून 26% केलेलं आहे. चीनवर बघा 34% आहे, व्हिएतनामवर 46%, तैवान थायलंडवर 36%, अशा प्रकारचं लागले. म्हणजे प्रत्येक देशासाठी वेगवेगळं दिसते. का वेगवेगळं आहे, विशिष्ट देश विशिष्ट शुल्क. आता या जो निर्णय आला, या निर्णयाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्थगिती दिली आहे. मात्र तुम्हाला दिसतंय की चीननं परत जबाबी कारवाई म्हणून 104% शुल्क काहीतरी आकारले. आता हे पुढे सतत चालत राहील. मात्र ह्याच्या मागची जी पार्श्वभूमी, कन्सेप्च्युअल ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. रेसिप्रोकल शुल्काच्या अनुषंगाने एवढ्या बाबी तुम्हाला समजायला पाहिजेत. कशाच्या आधारावर का म्हणून, आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या आजूबाजूचे असणारे मुद्दे, चलन युद्ध, कामगार कायदे, प्रदूषणाशी संबंधित बाबी, अमेरिकेचा दावा काय, आमच्या उत्पादनावर तुम्ही एवढं लादताय मग आम्ही आता लादतोय. मग रेसिप्रोकल शुल्क ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. आता अमेरिकेला याचा काय फायदा आहे, तर अमेरिकेचा सध्या काय म्हणणं आहे की आमची व्यापारी तूट खूप मोठी आहे. आमची व्यापारी तूट, ज्याला आपण म्हणतो ट्रेड डिफिसिट, खूप मोठी आहे. आणि आता आम्ही हे जे करतोय यामुळं आमची काय होईल, ही सध्याची जी $1.2 ट्रिलियन म्हणजे खूप झालं, ही व्यापारी तूट काही प्रमाणात कमी होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, अनेक अमेरिकेच्या कंपन्या इतर देशांमधून आपला बेस पुन्हा अमेरिकेमध्ये आणतील अशी अपेक्षा आहे. कसं सांगा, इतर देशांमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या शेवटी जी निर्यात करतात ती निर्यात अमेरिकेला पण जाते. मग अमेरिकेने आता शुल्क वाढवले. आता या कंपन्या काय म्हणतील, इतर देशांमध्ये आपला बेस ठेवण्यापेक्षा आपण डायरेक्ट कुठं जाऊया, अमेरिकेमध्ये जाऊया आणि अमेरिकेमध्येच उत्पादन करूया, असा विचार त्यांच्याकडनं केला जाऊ शकतो, अशी थेरी आहे, अशी अपेक्षा आहे. अगदी असंच होईल याची गॅरंटी नाही. या शुल्कांमधून अमेरिकेला जो महसूल प्राप्त होईल त्यामुळे अंतर्गत इतर कर कमी करायला देखील मदत होईल. आता यातनं अमेरिका मोठ्या प्रमाणावर कर काय करणार, निर्माण करणार आणि मग ते अंतर्गत ते काय करतील, कर कमी करतील. म्हणजे काय करतील, धोरणात्मक निर्णय आहे त्यांचा अंतर्गत, असं होईल अशी अपेक्षा आहे. आता इथं फायदा काय बघा, हे अंतर्गत कर कमी केले समजा उदाहरणार्थ, तर काय होईल, अंतर्गत कर कमी झाले तर ग्राहकांवरचा काय होईल, कर कमी होईल. आणि ग्राहकांचा वरचा कर कमी झाला तर ग्राहकांकडे अधिक पैसा राहिला तर ग्राहक काय करतील, मागणी वाढवतील वस्तूंची. म्हणजे ह्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर काय होईल, उपभोग होईल, कन्झम्पशन होईल. कुणाकडनं, अमेरिकेच्या ग्राहकांकडून, अशी अपेक्षा आहे, असा युक्तिवाद आहे. असं होईल असं म्हटलं जातंय. पुढं अमेरिकेमध्ये गुंतवणुकीमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल का, जे इकडचे आहेत ते आपला बेस घेऊन कुठं जातील, पुन्हा एकदा अमेरिकेला जातील अशी अपेक्षा आहे. मग हे कुठं होईल जास्त, तर निर्मिती क्षेत्रामध्ये, ज्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये याचा विशेष फायदा अमेरिकेला होईल अशी अपेक्षा आहे. ट्रेड डिफिसिट कमी होईल, त्यानंतर कंपन्या अमेरिकेला जातील, निर्मिती क्षेत्रात चालना
चांगल्या प्रकारे वाढेल, त्यानंतर गुंतवणूक वाढेल, अशा प्रकारचे फायदे अमेरिकेला होतील. भारताला काय फायदा आहे? आपल्या अनुषंगाने काय गोष्टी आहेत? जसं तुम्हाला सांगितलं की देश विशिष्ट शुल्क आहे, प्रत्येक देशावर शुल्क जास्त वेगवेगळं आहे. आता या ठिकाणी काय दिसतंय, चीन आणि व्हिएतनाम यासारखे जे देश आहेत किंवा तैवान थायलंड सारखे देश आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क नाकारले. मग अशी आपण बघितलं 46% वगैरे काहीतरी आहे, 34% वगैरे, आणि आपल्यावर 26% आहे. मग आपल्याला काय फायदा आहे की तुलनात्मक दृष्ट्या आपला माल जो आहे तो कॉम्पिटिशन करायला सक्षम राहील. म्हणजे उदाहरणार्थ व्हिएतनाम सारखा देश आहे, हा आपल्याला कापड उद्योगाला मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करतो. कापड उद्योग, टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणतो ना आपण. मग यांचा माल आता ह्यांच्यावर जर जास्त शुल्क आकारलं भारताच्या तुलनेमध्ये, तर भारताचा माल स्पर्धात्मक दृष्ट्या टिकून राहील. भारताचा माल स्पर्धात्मक दृष्ट्या टिकून राहील इतर बाजारपेठांमध्ये. मग तुलनात्मक दृष्ट्या स्पर्धात्मक ऍडव्हान्टेज कुणाला आहे? भारताला आहे. उदाहरणार्थ आपला कापड उद्योग, व्हिएतनामला आपली असलेली किंवा व्हिएतनामची आपल्याला असणारी स्पर्धा, या अनुषंगाने आपल्याला फायदा होईल. हा पहिला मुद्दा. आता बघितलं, हेच उदाहरण दिलंय. व्हिएतनामच्या कापड उद्योगाची स्पर्धा भारताच्या कापड उद्योगाला होते, मात्र या नव्या बदललेल्या परिस्थितीत भारताला अधिक फायदा होऊ शकतो. आता हे जे रेसिप्रोकल शुल्क आकारलंय यामधून औषध क्षेत्र अमेरिकेनं वगळलेलं आहे. का वगळलंय? तर वगळलं याचं कारण काय? मानवतावादी कारण असू शकतं असं आपण म्हणतोय. आणि आपली जी आहे आपली जेनरिक औषधांची इंडस्ट्री यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते आणि त्यामुळं आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवर याचा परिणाम होणार नाही, कारण औषध क्षेत्राला अमेरिकेनं रेसिप्रोकल शुल्क या कन्सेप्ट मधून वगळलंय. म्हणून भारताचं फार्मास्युटिकल सेक्टर पण काय करेल? चांगल्या पद्धतीनं राहील. हा आपल्याला या ठिकाणी फायदा आहे. भारताला तोटा काय होऊ शकतो? ठीक आहे, आपल्याला स्पर्धात्मक दृष्ट्या ऍडव्हान्टेज आहे, मात्र तरी पण मूल्यात्मक दृष्ट्या एकंदरीत आपण बघितलं की होणारी जी निर्यात आहे ती काही प्रमाणावर कमी होईल. आता काय बघा, एकूण निर्यातीमध्ये अमेरिकेत होणारी निर्यात 18% आहे, पण त्यामध्ये काही प्रमाणात तरी घट होऊ शकते अशी शक्यता आहे. दुसरं, भारतीय मालाचे तुलनात्मकरित्या मूल्य म्हणण्यापेक्षा आपण म्हणू किंमत ही वाढली आहे. बरोबर आहे ना, 26% काय होईना, पण शुल्क लादलंय ना, किंमत तर वाढणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे? भारतीय मालाची मागणी कमी होऊ शकते, हे साहजिक आहे. भारताच्या एकूण आर्थिक वृद्धी दरावर परिणाम होईल, काहीतरी बेसिस पॉईंट 0.50 ते 2% असा परिणाम होईल, असा काही अर्थतज्ञांचा अंदाज आहे. दुसरं, भारतीय परकीय गंगाजळीवर, ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो, परकीय गंगाजळी म्हणजे काय? फॉरेन एक्सचेंज, यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. का परिणाम होईल? कारण आपली जी निर्यात आहे ती निर्यात काय झालेली आहे? कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणत्या चलनामध्ये होतात? डॉलरमध्ये होतात. आणि मग निर्यात आपल्या इथं कमी झाली तर आपल्या इथं परकीय गंगाजळी कमी होणार, डॉलर कमी होणार. आता यातनं मला तुम्ही सांगितलं पाहिजे की डॉलर जर कमी झाला उद्या आपल्या इथं, म्हणजे डॉलर आपल्या इथं कमी आले, म्हणजे डॉलरची मागणी आपल्या इथं वाढली, तर शक्यता काय आहे की भारतीय चलनाचं अवमूल्यन व्हायची शक्यता आहे. आत्ताच किती आहे? 80 का 85 काहीतरी झालेलं आहे. $1 बरोबर 85 रुपये. मग असं व्हायला लागलं, जर डॉलरची मागणी वाढली तर आपल्या इथं आपल्या रुपयाचं अवमूल्यन होऊ शकतं. हा तोटा देखील आपल्याला या ठिकाणी आहे. मग असं काय काय झाल्यानंतर मग पिक्चरमध्ये कोण येतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची येते मॉनिटरी पॉलिसी, त्याला आपण म्हणतो पतचलन नियंत्रण धोरण, हे पिक्चर मध्ये येतं. मग त्यांच्याकडनं मागणी पुरवठा या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? मॅनेज केल्या जातात. मग ते पुढच्या ज्या गोष्टी आहेत या आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पतचलन नियंत्रण धोरण वगैरे या गोष्टी आपण बघितल्यात. पण तुम्हाला कनेक्शन लक्षात येतं का? बघा की परकीय गंगाजळीवर परिणाम झाल्यानंतर हे कसं एकमेकांशी संबंधित असणाऱ्या या गोष्टी आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये केवळ एकच गोष्ट होत नसते, सगळ्या गोष्टी एकाच वेळी होत असतात आणि या एकमेकांना कनेक्टेड असतात आणि त्यातनं मग होणारे रिपरकशन आपल्या अर्थव्यवस्थेवर मध्ये सकारात्मक असतील नकारात्मक असतील ते होत असतात. हे आपण या ठिकाणी बघितलंय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय दिसते? तर संरक्षणवादी धोरणांचा वापर वाढेल. संरक्षणवादी म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी म्हणतो. प्रोटेक्शनिस्ट म्हणजे काय? आपल्या
उद्योगांना संरक्षण द्यायचं, आपल्या मालाला संरक्षण द्यायचं. आता जे धोरण आहे अमेरिकेचं ते पण कसं आहे आपण म्हणू शकतो, संरक्षणवादी धोरण आहे. मग हे सगळेच करायला लागतील ना देश. मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होईल तर रूल ऑफ लॉ, आपण म्हणतो ना रूल ऑफ लॉ राहणार नाही. दुसरी गोष्ट, WTOचं महत्व यामुळे कमी होऊ शकतं, जागतिक व्यापार संघटनेचं महत्व यामुळे कमी होऊ शकतं. रूल ऑफ लॉ राहणार नाही. आपण इथं म्हणले जागतिक व्यापार संघटनेचं महत्व कमी होऊ शकतं, किंवा त्याला आपण म्हणूया आणखीन की रूल बेस्ड ऑर्डर. आता ऑर्डर म्हणजे इथं व्यवस्था, नियम आधारित व्यवस्थेला एक प्रकारे हरताळ फासला जाऊ शकतो आणि जागतिक पातळीवर महागाई देखील निर्माण होऊ शकते. हे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आहेत. आता भारतीय अर्थव्यवस्था 1991 नंतर काय म्हणलं आपण की आपण उखाच्या धोरण स्वीकारलं आणि त्यामुळं आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेवर जोडली गेली. आणि मग जगामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक पातळीवर काही ज्या गोष्टी होतात त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कमी किंवा अधिक प्रमाणावर हा होत असतो. हे या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब आहे. बघा, आपण डिटेल हा विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केला. रेसिप्रोकल आयात शुल्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण, आपण या गोष्टी बघितल्या. त्याचबरोबर कन्सेप्च्युअल बाबी पण बघायचा प्रयत्न केला. या बाबी तुम्हाला अर्थव्यवस्थेच्या इतर घटकांशी कशा जोडलेल्या आहेत हे पण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. विषय कळतोय का बघा. अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा. धन्यवाद.